सर्वांना हरिओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नवविधा भक्तीतली सुरुवात होते ती श्रवण भक्तीपासून. श्रवण भक्ती हा भक्तीचा पाया आहे. या श्रवण भक्तीबद्दल आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहोत. समर्थ रामदास स्वामी दासबोधातून सांगतात, सेविलेची सेवावे अन्न, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. आपल्याला एकदा जेवून चालत नाही, आपल्याला पुन्हा पुन्हा जेवायला लागतं. सेविलेची सेवावे अन्न, त्यानंतर एकदा पाणी पिऊन चालत नाही, पुन्हा पुन्हा पाणी प्यायला लागतं. घेतलेची घ्यावे जीवन, त्याप्रमाणे तैसे श्रवण मनन केलेची करावे. त्याप्रमाणे आपण श्रवण केले पाहिजे, मनन केले पाहिजे. भगवत प्राप्ती वाचून जगणे लाजिरवाणे आहे असे ज्याच्या मनाने पक्के घेतले, तोच मनुष्य भगवंताच्या प्राप्तीसाठी साधनांचा शोध घेऊ शकतो. कोणत्याही वस्तूची आपल्याला खरी भूक लागल्याशिवाय कोणीही तिच्या प्राप्तीसाठी तळमळ करीत नाही, प्रयत्नही करीत नाही. संसार दुःखप्रद आहे, दुःखाने भरलेला आहे असे अनुभवाने आपल्याला प्रतीतीस आल्याशिवाय त्याच्या तडाख्यातून सुटण्याची कोणी धडपड करीत नाही. आपल्याला संसार सुखाचा वाटतो, पण जोपर्यंत आपल्याला तो सुखाचा वाटतो तोपर्यंत आपण भ्रमात असतो. ज्यावेळेला आपल्याला तो संसार दुःखाचा आहे हे पटेल, त्यावेळेला आपण त्याच्या तडाख्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करू. संसार दुःखप्रद कसा आहे, संसार दुःख देणारा कसा आहे याचा थोडा बहुत अनुभव प्रत्येकाला आहेच. पण मायेच्या प्रभावामुळे तो अनुभव विसरून आपण पुढील सुखाच्या आशेने धावत असतो. मृगजळाप्रमाणे, मृगजळाच्या पाठीमागे जसे हरिण धावते त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य सुखाच्या आशेने धावत असतो, पण त्याला सुख काही मिळत नाही. कारण मृगजळच खोटं आहे. त्यामुळे त्या हरणाला किती ताण लागली असली तरी पण त्याला ते पाणी मिळत नाही. त्याप्रमाणे संसारच खोटा आहे. आपण सुखाच्या धावतो पण आपल्याला सुख काही मिळत नाही. हरणाचा जीव जातो, ओर फुटून मरते, पण त्याला पाणी काही मिळत नाही. तशी आपली अवस्था असते. संसार दुःखाचा आहे, पण आपल्याला तो अनुभवाला आला नाही. म्हणून आपण आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल या हेतूने आपण पळतोय आणि मग शेवटी आपल्याला दुःखातच आपलं आयुष्य संपवावं लागतं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक अवघात म्हटलेलं आहे. सुखाच्या भोगात नाही, सुखाच्या आशेमध्ये. मनुष्य काय करतो, भविष्यामध्ये होणारे आधीच अनुमानाला आणून तो सुख भोगण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते सुख मिळत नाही त्याला. मृत्यूलोक, आपण ज्या लोकात राहतो हा मृत्यूलोक कालग्रस्त आहे, काळाने वेढलेला आहे, काळाने ग्रासलेला आहे. प्रत्येकाच्या मागे काळ लागलेला आहे. हे जाणून
मृत्यूला मारण्याचा उद्योग करणे, मृत्यूला मारण्याचा उद्योग करणे हेच खरे पुरुषार्थाचे लक्षण आहे. मग मृत्यूला खरोखर मारण्याचा उपाय कोणाला तरी सापडला आहे का? चला, मृत्यूला मारायचं, पण त्याला मारण्याचा उपाय खरोखरच कोणाला सापडला आहे काय? हो, सापडला आहे. तो उपाय उपनिषदात सांगितलेला आहे. त्या उपायाचा विचार अध्यात्मशास्त्रात केलेला आहे. कोणकोणते ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये मृत्यूला मारण्याचा उपाय सापडेल? ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, दासबोध इत्यादी परमश्रेष्ठ ग्रंथामध्ये मृत्यूला मारण्याचा निश्चित विचार केलेला आहे. मृत्यूला मारून राहणे यापेक्षा भाग्य ते कोणते? पहा, मृत्यूच्या पोटात जन्म आणि जन्माच्या पोटात मृत्यू असतो. म्हणून मृत्यूला मारल्याने जन्माच्याही कचाड्यातून सुटका होते. हे आपल्याला काही वेगळे सांगायला नको. बहुतेकांचे आयुष्य झोपेतच चालले आहे. जागी असलेले जीव किती? फारच थोडे आहेत. देहाअहंकार, आपल्या देहाबद्दल अहंकार हा सर्वांना लहान मुलाप्रमाणे थोपटून निजवतो, झोपवतो आणि त्या झोपेतच आपण सर्वजण विषय सुखाची बडबड करतो. झोपेमध्ये जी बडबड असते त्याला बरळणे म्हणतात. ते काय खरं नसते. अहंकाररूपी बागुलबुवा, अहंकाररूपी बागुलाला आम्ही सर्व भितो आणि म्हणूनच स्वस्वरूपाच्या जागेपणाला आपण मुकले आहोत. आपला सर्व व्यवहार निद्रितपणात म्हणजे झोपेत होतो आहे. आपण निजलेले असतानाच मरतो आणि पुन्हा जन्माला येता निजतो. आपण निजलेले असताना, झोपलेले असतानाच मरतो आणि पुन्हा जन्माला आल्यानंतर मरतो. याप्रमाणे आपले कितीतरी जन्म झोपेतच जातात. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, निजेले असतात मेले, पुन्हा उपसतात निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. आपण याचा अर्थ आताच पाहिला. पुढे म्हणतात, निदसुरपणेची सैरा बहुती केल्या येर धारा, नेणोनिया परमेश्वरा भोगिले कष्ट. आपण झोपेतच आहोत. खूप येरधारा झाले आपल्याला. म्हणजे जन्माला यायचं, मरायचं, पुन्हा जन्माला मरायचं. आपण आता ऐकलं, मृत्यूच्या पोटात जन्म आहे आणि जन्माच्या पोटात मृत्यू आहे. आणि असं करताना आपल्या बऱ्याच येरधारा झाल्या, पण आपण भगवंताला काही जाणून घेतलं नाही. त्यामुळे आपल्याला कष्ट भोगावे लागतात, दुःख सहन करायला लागते. नेणोनिया परमेश्वरा भोगिले कष्ट. परमेश्वराला न ओळखता जगणे हीच झोप आहे आणि परमेश्वराला जाणून ओळखून जगणे हीच जागृती आहे. निद्रा हे बंधन आणि जागृती हा मोक्ष. म्हणजे परमेश्वराला न ओळखता जगणे म्हणजे बंधन आहे आणि परमेश्वराला ओळखून जागे राहणे म्हणजे तो जिवंत असताना मोक्ष आहे. काही म्हणतात की मेला मोक्ष मिळतो, परंतु तसं नाही. साधू संत महात्म्यांनी जिवंत असतानाच मोक्ष प्राप्ती करून घेतली. मेल्यावर कोणी बघितलं आहे मोक्ष मिळाला की नाही मिळाला? उपनिषद सांगतात, जागृत रे जनाहा. ते याच अर्थाने सांगतात, संत समागमाने, संतांच्या सहवासात राहिल्याने आपली निद्रा उडून जाते आणि स्वरूपाची जागृती होते. म्हणूनच काय एका म्हणतात तुकोबा, कायवानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवीती. अतिशय गोड अभंग आहे तो. म्हणतात, मी संतांचे उपकार कोणत्या शब्दात वर्णन करू? वानू म्हणजे वर्णन करू. का म्हणतात ते असं?
काय केलं संतांनी? मज निरंतर जागवेती, मला ते सतत निरंतर जागे ठेवतात. सांगणारे कोण आहेत? जगद्गुरू आहेत. पण त्यांनी आपलं वकीलपत्र घेतलेलं आहे आणि म्हणून ते म्हणतात की संतांचे उपकार मी काय वर्णन करू. संत मला निरंतर जागृत ठेवतात, हे तुकोबांनी कृतज्ञता बुद्धीने मानलेले आहे. मनुष्य देहातच आपल्याला जागे होता येते, म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेता येते. आणि म्हणूनच त्याची थोरवी गाण्यात, मनुष्य शरीराची थोरवी नरदेहाचे महात्म्य गाण्यामध्ये अर्थ आहे. नुसत्या नरदेह प्राप्तीत विशेष नाही. आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे सर्व योनीत समसमान आहेत. मनुष्याने आपल्या जन्मात या चारपेक्षा आणखी काही केले नाही तर तो मनुष्य देह एकदम खालच्या कोटीतल्या प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानायचे काही एक हरकत कारण नाही. मनुष्य शरीर नरदेह श्रेष्ठ आहे, पण जर मनुष्याने फक्त आहार, निद्रा, भय, मैथुन यातच आपलं आयुष्य घालवलं तर तो एकदम खालच्या कोटीतला मानला गेला पाहिजे. देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले. परमेश्वराला जाणायचे कसे हा मुख्य प्रश्न आहे. परमेश्वराला जाणण्याची बुद्धी होण्यापूर्वी संसाराचे असारत्व म्हणजे संसार मिथ्या आहे हे पूर्णपणे मनावर बिंबवून प्रखर वैराग्य आपल्याला उत्पन्न झाले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला परमेश्वराला जाणता येणार नाही, त्याची ओळख आपल्याला होणार नाही. आता आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, श्रवण भक्ती म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. समर्थांचा या श्रवण भक्तीवर फार मोठा कटाक्ष आहे. ते म्हणतात, आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरू पादसेवन असे त्यांनी सांगितलेले आहे. परी ते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. आपल्याला श्रवण केल्याने, श्रवणाचा अभ्यास केल्याने ब्रह्मप्राप्ती होते. श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. समर्थांनी आत्मा वारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निरिधासितव्या या बृहदारण्यकातील वचनाप्रमाणे या 9 प्रकारच्या भक्तीचे निरूपण केलेले आहे. सगुणाची चरित्रे ऐकावी, निर्गुण अध्यात्मे शोधावी. भगवंताची 2 रूप आहेत, एक सगुण रूप आहे आणि एक निर्गुण रूप आहे. दोन्ही रूपाने आपल्याला त्याला जाणता येतं. मग कसं जाणायचं? सगुणाची चरित्रे ऐकायची. सगुण भक्ती कशी करायची? भगवंताची चरित्र ऐकायची आणि निर्गुण अध्यात्मे शोधावी. निर्गुण रूपाचा आपण अध्यात्माच्या ग्रंथामध्ये भगवंताला शोध घ्यायचा. या श्रवण भक्तीमध्ये 2 प्रकार येतात. रामायण, महाभारत, एकनाथी भागवत, पुराणे इत्यादी सगुण चरित्रे आहेत. म्हणजे या ग्रंथातून भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे. तर गीता, पंचदशी, सर्वदर्शन, बादरायणे, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध इत्यादी अध्यात्म निरूपणे आहेत. म्हणजे यातून भगवंताच्या निर्गुण निराकार रूपाचं वर्णन केलेलं आहे. दोन्ही प्रकारचे ग्रंथ वाचण्यात आले म्हणजे उपासना आणि ज्ञान हे एकमेकांचे पोषक कसे आहेत ते आपल्याला समजते. आणि मग आपण सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे हे आपल्याला रहस्य कळून येते. उपासनेशिवाय ज्ञान म्हणजे परमार्थ, निराधार म्हणजे पंगू आहे. उपासनेशिवाय
ज्ञान म्हणजे परमार्थ, निराधार म्हणजे पंगू आहे आणि ज्ञाना वाचून उपासनेचे सार्थक नाही. नाना शास्त्रे धांडोळावी, अपार असावे पाठांतर, ग्रंथ मात्र धांडोळावा, वाचिलेची पुन्हा पुन्हा वाचावे असे समर्थ वेळोवेळा सांगतात. सत्वगुणाच्या लक्षणात जया आवडे पुराण श्रवण, जया राहे पाठांतर, जेथे ग्रंथ सामुग्रीचा हव्यास तो सत्वगुण असे त्यांनी सांगितलेले आहे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, वैराग्य मार्ग, निरनिराळ्या व्रतांचे महिमे, तीर्थांचे महिमे, पिंडांची रचना, नाना भूगोल रचना, नाना सृष्टीची रचना, पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्वविवंचना इत्यादी अनेक प्रकार ऐकावेत. नवविधा भक्ती कशी आहे, चतुर्विधा मुक्ती कशी आहे, उत्तम गती कशी प्राप्त होते हे आपण सर्व ऐकावे. वेद, शास्त्र, पुराणे, महावाक्यांची विवरणे ऐकावीत. श्रवण भक्ती म्हणजे काय, श्रवण कशाला म्हणतात, वर्णन करतात एके ठिकाणी. ऐसे हे अवघेचे ऐकावे, ऐसे हे अवघेचे ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. नुसतं ऐकायचं नाही, ऐसे हे अवघेचे ऐकावे, सर्व ऐकावं, परंतु त्यातून काय करायचं, सार शोधून घ्यावे. आणि पुढे महत्त्वाचं आहे, असार ते जाणून त्यागावे. ऐकलेल्यातलं असार काय आहे त्याचा त्याग करावा, याला म्हणायचं श्रवण भक्ती. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडोई भक्तीचे मूळ शोधावे. अनेक ग्रंथ, अनेक शास्त्रे पाहावीत. पाहावीत म्हणजे त्यांचा अभ्यास करावा, पण सार शोधून घ्यावे आणि असार त्यागावे, ही खरी श्रवण भक्ती आहे. सगुणाचे श्रवण करावे आणि अध्यात्माचे निरूपण ऐकावे. देहास लागली उपासना, देहास लागली उपासना, आपण विवेके उरेना, ऐशी स्थिती सज्जना अंतरीची. अशा या अनुपम स्थितीचा अनुभव येतो. सर्व श्रवण करावे, सार शोधून घ्यावे आणि विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधले पाहिजे. देव आणि आपण, भगवंत आणि आपण यांच्यातील पडदा फाडून त्यांचे ऐक्य करावे. विभक्त तो जो भक्त नव्हे, विभक्त तो जो भक्त नव्हे आणि भक्त तो जो विभक्त नव्हे, हा अध्यात्मशास्त्राचा सिद्धांत आहे आणि भक्तांचाही तोच अनुभव आहे. सगुणाचे श्रवण आणि निर्गुणाचे निरूपण यांच्या आधारे आपल्याला स्वस्वरूप होऊन राहायचे आहे. आपले जे मूळ रूप आहे त्याला म्हटलेलं आहे स्वस्वरूप, आणि त्याच्याकरता सगुणाचे श्रवण आणि निर्गुणाचे निरूपण केले पाहिजे. सर्वेंद्रियाचे कान करून ऐकताना कसं ऐकायचं, सर्वेंद्रियाचे कान करून म्हणजे सर्वांगे श्रोता होऊन परमार्थ बाणून घेण्यासाठी आणि भवसागरातून मुक्त होण्यासाठी ज्याच्या अंतःकरणामध्ये परम उत्कंठा असेल त्याने अध्यात्माचा ग्रंथ सोडावा, म्हणजे अध्यात्माचे ग्रंथ वाचायला सुरुवात करावी. ही आपल्याला काही लक्षणं सांगितलेली आहेत, पण विविध कल्पनांनी आणि कुशंकांनी, तर्कांनी ज्याची बुद्धी फाटून गेली आहे, मलिन झालेली आहे, त्या चंचल मनुष्याला ग्रंथांचे मर्म समजणार नाही. मग उत्तम श्रोता जो आहे तो आपल्याला कुठे मिळेल,
तर सांगतात एके ठिकाणी, सकल काही ऐकता कळे, सकल काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे. आपल्याला सर्व काही कळतं किंवा कळेल कधी, ऐकता ऐकता आपल्याला कळेल. ज्यावेळेला आपण सगुणाचं वर्णन ऐकू, निर्गुणाचं निरूपण ऐकू, त्यावेळेला आपल्याला हळूहळू ऐकता ऐकता सर्व कळेल. आणि कळता कळता आपली वृत्ती निवळे, आपली प्रवृत्ती जी आहे संसारामध्ये ती निवृत्ती होईल, प्रवृत्तीची निवृत्ती होईल. आणि परमात्मा जी आपली निवृत्ती आहे तिकडे आपली प्रवृत्ती होऊन जाईल. पण हा उपदेश आम्हाला काही केला कळत नाही. वाचता वाचता कधी मन चंचल होते, समजले तरी वळत नाही. चित्त दुश्चित्त होते, आपले चित्त दुश्चित्त होते, निश्चय बाणत नाही, एक निश्चय होत नाही आपल्या मनामध्ये. शंका आशंकाची काहुरे उठून निश्चय होत नाही. पण हा सर्वांचाच अनुभव आहे. वाचता वाचता मन चंचल होते, असं वाटतं आपल्याला, समजलं कळतं, पण ते वळत नाही, म्हणजे आचरणात येत नाही. असा सर्वांचाच अनुभव आहे. त्यामुळे कोणीही विशेष गर्भगळीत होऊन जाऊ नये. श्रवणाने कोणकोणते फायदे होतात? चित्त शुद्धी होते, बुद्धी दृढ होते, अभिमान तुटतो, मनाचा ध्येय होतो, समाधान अंगी बांधते. मग हे आपल्याला प्राप्त होण्याकरता आपण कोणते ग्रंथ वाचावेत आणि काय ऐकावे? बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता पडतात. या कारणे अध्यात्माचे ग्रंथ पाहावेत. कोणते ग्रंथ वाचून, कोणते ग्रंथ ऐकून आपल्याला समाधान मिळणार नाही. मग कोणते ग्रंथ वाचायचे? अद्वैतापरचे ग्रंथ वाचायचे, अध्यात्माचे ग्रंथ वाचायचे. ज्या ग्रंथांनी आत्मज्ञान होत नाही, स्वतःची ओळख होत नाही, परमेश्वराची ओळख होत नाही, ते लौकिक विषयाचे हास्यविनोदांनी भरलेले आणि विविध रस उत्पन्न करून चित्त चांचल्य वाढवणारे ग्रंथ वाचू नयेत. काय करावं आणि काय करू नये, काय वाचावं काय वाचू नये, असे सुंदर वर्णन करतात. लौकिक विषयाचे ग्रंथ वाचू नये, ज्याच्यामध्ये हास्यविनोद भरलेला आहे ते वाचू नये, ज्याच्यामुळे आपलं चित्त चंचल होईल असे ग्रंथ वाचू नयेत. कारण ते परमार्थ बुद्धिवर्धक नसतात. जेणे गर्व गळे, अनुताप वाढे, भ्रांती मावळे आणि मन भगवंती वळे, असे ग्रंथ वाचावेत. ज्या ग्रंथाच्या वाचनानंतर आपला गर्व गळून जातो, भ्रांती म्हणजे भ्रम निघून जातो आणि आपले मन भगवंताकडे लागते, असे ग्रंथ वाचावे. जेणे नुपजे विरक्ती भक्ती, जेणे नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथची नव्हे. ज्याच्यामुळे आपल्या मनामध्ये विरक्ती निर्माण होत नाही तो ग्रंथच नाही. वाटेल तो ग्रंथ वाचणे हे श्रवण भक्ती येत नाही. कारण परत्र साधने विण म्हणून ते श्रवण. ज्या ग्रंथात निश्चयाचे ज्ञान नाही किंवा जो वाचल्याने आपल्या परमार्थ बुद्धीला धक्का बसून मनाचे समाधान बिघडते, मन चंचल होते, अस्थिर होते, असमाधानी होते, असे ग्रंथ वाचू नयेत आणि ऐकूसुद्धा नाहीत. सर्व ग्रंथात अध्यात्मविद्येचे ग्रंथ उत्तमोत्तम आहेत, म्हणून तेच निरंतर वाचावेत आणि ऐकावेतसुद्धा. आणि पुढे सांगतात त्याचेच मनन करावे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेतून सांगतात, सर्व विद्यात अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे.
10व्या अध्यायात सांगितलेलं आहे, अध्यात्मविद्या विद्यानाम, अध्यात्मविद्या विद्यानाम. अध्यात्मविद्येपुढे बाकी सर्व विद्या ज्या आहेत त्या पोट भरू आहेत, म्हणजे लौकिक जगातल्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा नाही का? करायला लागेल. कारण आपल्याला संसार करायचा, प्रपंच करायचा आहे, पोट भरायचं आहे. तर त्या ग्रंथाचं, त्या पुस्तकाचं जाऊन वाचन केलं पाहिजे. पण श्रेष्ठ ग्रंथ कुठला असेल तर तो अध्यात्म ग्रंथ आहे. त्याच्यावरचा एक दृष्टांत देतात की मोर आहे, त्या मोराचा पिसारा आहे, त्या पिसाऱ्यावरती आपल्याला प्रत्येक पिसावरती डोळा दिसतो, परंतु ते डोळे काय कामाचे जर त्याला पाहण्यासाठी डोळा नसेल तर. त्याप्रमाणे इतर ग्रंथ वाचणे म्हणजे त्या मोराच्या पिसावरचे ते डोळे आहेत. आणि अध्यात्म ग्रंथ जे आहे ते म्हणजे भगवंताला पाहण्यासाठी दिलेले डोळे आहेत. असे श्रवणभक्ती अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. पाया आहे तो पाया मजबूत करायला पाहिजे. पहिली पायरी आहे. आणखीन या श्रवणभक्तीमध्ये आपल्याला बरंच काही ऐकायचं आहे. आपली आत्ता चालू आहे ती श्रवणभक्ती चालू आहे. आपण आज या ठिकाणी थांबू.